योद्धा न्यूज चॅनल। रेटवडी गणात भगवे वादळ। अनिता विलास मांजरे यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा विजयाचा निर्धार। खेड प्रतिनिधी दत्ता भगत। आज आपण रेतवडी वापगाव गटातील आणि रेतवडी पंचायत समिती गणामध्ये आलेलो आहोत। तर या गणामधील प्रचार यंत्रणा जोरदार दिसत आहे। तर आज आपण या प्रचार करणाऱ्या महिला आणि बंधूंचे आज आपण मत जाणून घेऊया। हा ताई नमस्कार। नमस्कार ताई आपलं नाव काय आहे? मी सौ शिला अशोक मांजरे, राहणार मांजरेवाडी पिंपळ। आज तुम्ही प्रचाराला आलेला आहात बरोबर? हो। तर तुम्ही कोणत्या पक्षाचा या ठिकाणी प्रचार करत आहात? आम्ही शिवसेना पक्षाचा प्रचार करत आहोत। बर बर, आता शिवसेना पक्षाचा प्रचार करत आहात, हो। पण कोणती शिवसेना आहे आणि त्यांचं चिन्ह कोणतं आहे? धनुष्यबाण शिवसेना आणि चिन्ह आमचं आहे धनुष्यबाण। हा हो। तर धनुष्यबाण हे चिन्ह आपले एकनाथ शिंदे साहेबांचं आहे ना? हो, एकनाथ शिंदे साहेबांचं। तर आता तुम्ही प्रचार करताय बरोबर, सगळीकडे तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? आम्हाला छान प्रतिसाद आहे। आम्हाला नक्की वाटतं की आमचं सीट येईल म्हणून। तुमचं सीट येईल, त्यांच्या बोलण्यात ते जाणवतं त्यांचं जे सीट आहे ते येणार आहे, परंतु त्या सीटाचे जे आम्हाला थोडीशी त्या सीटाविषयी कल्पना द्या, त्यांचं नाव, त्यांचं चिन्ह वगैरे, थोडीशी कार्याची बी ओळख द्या। हो, अनिताताई विलास मांजरे हा आमचा पंचायत समिती गणातील उमेदवार असून त्या सतत 10 वर्ष म्हणजे दुसऱ्यांदा सलग लोकनियुक्त सरपंच पद गावामध्ये बसवलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी गावात अनेक विकास कामे केलेली आहे। रस्त्याची कॉन्क्रीट करण्याची कामं, त्याचप्रमाणे नदीला पलीकडे जोडला जाणारा पूल, त्याचप्रमाणे जलपर्णी जी साठली होती ती बाजूला केलेली आहे। अशी अनेक कामं त्यांनी केलेली आहे। गावात जशी कामं त्यांनी केलेली आहे तशीच कामं त्यांना खेड पंचायत समिती गणात करायची संधी मिळावी अशी आमची विनंती आहे। आणि ऐका ना, तुम्ही सांगताय गावात कामं केलेली, पण अजून बरेचशी कामं काय काय केलेली आहेत त्यांनी? महिलांसाठी काय केलेलं आहे का? शाळांसाठी काय केलेलं आहे का? आता तुमच्या तिथे देवस्थान आहे त्यासाठी काय केलं असेलच ना? तर त्या संदर्भात जरा थोडीशी माहिती द्या। देवस्थानाचं म्हणाल तर देवस्थानाच्या आवारात सभा मंडप, त्याचप्रमाणे ठोकळे बसवण्याचे काम केलेले आहे। लेडीजचं सांगाल तर लेडीज साठी रोजगार उपलब्ध, त्याचप्रमाणे बचत गटासाठी काही स्कीम किंवा बरेच काही स्कीम त्यांनी आणलेले आहेत। अशी बरं, मला काय म्हणायचं, आता अनेक उमेदवारांच्या या ठिकाणी त्यांनी म्हणजे असं देवदर्शन ट्रिपा काढवल्या होत्या, तर तुमच्या या अनिताताईंनी काही देवदर्शन ट्रिपा केल्यात का? हो, त्यांनी पहिल्यांदा शेगाव गजानन महाराजांचा मठ या ठिकाणी नेले आहे। त्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला। बालाजी नाही का, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, त्या बालाजीला पण नेलं। अशा एकमेव सरपंच आहे की त्यांनी आतापर्यंत एवढ्या लांब आम्हाला देवदर्शनासाठी बालाजीला अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी आम्हाला दर्शनाला नेलं, दर्शन घडवलं, त्याचप्रमाणे अगदी सुख सुविधा आणि अलगद आम्हाला आणलं। आता ताईंच्या बोलण्यात असं जाणवलं का या ठिकाणी त्यांनी अनेक विकासाची पण गावामध्ये कामं केलेली आहेत। त्याचबरोबर त्यांनी आपल्या गावामध्ये जसा विकास केलाय तसा गणामध्ये करतील अशी तुमचं मत आहे। आता आपल्या गणामध्ये तुम्ही फिरलेले आहात, तुम्हाला अनेक समस्या जाणवत असाल। यामध्ये तरुण वर्ग भरपूर आहे, त्यानंतर पाणी प्रश्न आहे, त्यानंतर अंगणवाडी असतील, तर यासाठी ते कार्य करतील का? हो, नक्की। सामाजिक कार्यकर्त्या स्नेहलताई मांजरे, तर या मांजरेताईंचं जे उमेदवार आहेत सौ अनिता विलास मांजरे शिवसेना धनुष्यबाण गटाकडनं, तर ताईंचं या ठिकाणी मत जाणून घेऊया। ताई नमस्कार। नमस्कार। तर अनिताताई संदर्भामध्ये आपण काय बोलणार आहात? आपल्या रेतवडी वापगाव गटातील उमेदवार सौ अनिताताई विलास मांजरे
हे आपल्या शिवसेना पक्षाकडून म्हणजे धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवित आहे. बर बर. तर अनिताताईंनी असं विशेष काही काम केलेलं आहे का हो या आपल्या गावामध्ये? तर केलंय, तुमच्या बोलण्यावरून आम्हाला समजलेलं आहे, पण विशेष असं या ज्या मतदारसंघामध्ये काय केलंय का असं सांगा बरं. या आपल्या मतदारसंघाबद्दल सांगायचं म्हटलं तर आता आम्ही 6 महिन्यापासून प्रचार करत आहे. या प्रचार करण्याच्या दरम्यान आम्ही बऱ्याचशा ठाकरवाड्यांना वगैरे भेट दिली. ठाकरवाड्यातील सर्व महिलांचा एकच प्रश्न की ताई आम्हाला पाण्याची सोय करा. त्यांनी 1 दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की ताई आमचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आम्ही 2च दिवसामध्ये त्यांचा तो पाण्याचा प्रश्न सोडवला. ते म्हणजे गोसाशी या ठिकाणी गोसाशी या ठिकाणातील देवाची ठाकरवाडी या ठिकाणी महिलांचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता. तर त्या महिलांना जी खालीून पाईपलाईन करून दिली ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ताईंनी केलेला आहे. आता त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यांना बाकडे वगैरे पण नव्हते, तर तुम्ही असं काही दिलं का त्या म्हणजे ठाकरवाडी जमातीसाठी? हो, जो ते या ठिकाणी गेलेला असता तरुण वर्ग असेल तसेच म्हातारे लोक असतील यांचा प्रश्न होता की ताई आम्हाला बसण्यासाठी इथे काहीच व्यवस्था नाहीये, इकडे तिकडे बसावं लागतंय. मग त्या ठिकाणी आपण बसण्याची व्यवस्था केली, त्या ठिकाणी त्यांना बाग बसण्यासाठी दिली आपण. आता आपल्या या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेती पण आहे, तरुण वर्ग पण आहे, तर त्यासाठी अनिताताई काम करतील का असं तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच करणार. आपला हा वर्ग हा शेतकरी वर्ग आहे आणि अनिताताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर त्या पण एका शेतकरी वर्गातनच आधी निवडणूक लढवत आहे आणि शेतकऱ्यांसाठी नक्कीच काय औद्योगिक आधुनिक वगैरे तंत्रज्ञान असेल पंचायत समिती मार्फत आपले काही दिले जातात. त्यासाठी ताई या पाठीमागे प्रयत्न करत होते आणि इथून पुढे प्रयत्न करणार हे नक्कीच. धन्यवाद ताई.